GST वाल्यांनी गाडी थांबवलेली आणि बिल वगैरे चेक करतात. मंडळी मध्येच पाऊस येतोय, मध्येच उघडतोय, काही पण होतंय आणि गार वारा पण सुटलाय. तर मंडळी उठलो आता, 1-1.5 तास मस्त झोपलो झेंडू बॉम्ब लावून. हा व्हिडिओ का बनवते मलाच कळा नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्याला ट्रिप भेटलेली आहे. आज आपण जाणार आहोत बँगलोरला. 1369 नाहीये, जी पहिली आपण केरळ ट्रिप केली होती ती गाडी आपल्याकडे आज 5407. तर ही गाडी असणार आहे आज आपल्या बरोबर बँगलोर पर्यंत. वेळ लागला कंपनीमध्ये, जस्ट कंपनीमधून बाहेर पडलोय आणि आता इथून आपला प्रवास सुरू होतोय बँगलोरकडे. उद्या गाडी खाली होऊन जाईल. 4 दिवसाची ट्रिप असणार आहे आपली. बघूया कसं होतोय ब्लॉग, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. साधारण 800 ते 900 किलोमीटर अंतर पकडा आपलं. चला निघूया, सुरुवात करूया प्रवासाला. म्हणजे आज जराशी तब्येत पण थोडीशी डाऊन आहे माझी, त्याच्यामुळे थोडंसं आवाजामध्ये पण तुम्हाला वाटत असेल. पण म्हणलं नाही का, मी एक तर खरं म्हणजे ब्लॉग बनवणार नव्हतो आताचा. म्हणलं जाऊ दे, तुम्ही खूप वेळ झालं वाट बघताय टेम्पोच्या ब्लॉगची. आपण सुरुवात करूया प्रवासाला. बघूया कसं होतं, काय होतं, तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. निघूया. भरपूर सारे कॉमेंट आले मला की आमची गाडी लाव, तुझ्या ट्रान्सपोर्टचा नंबर दे, हे दे ते दे. सॉरी भावांनो, सध्या तरी मी देऊ शकत नाही, कारण की कसं आहे, नाहीतर मी द्यायचं तुम्हाला सगळी माहिती द्यायचं, सगळं काही करायचं, त्यांच्या पोटावर पाय यायचं, असं नको व्हायला. त्यामुळे काही गोष्टी आपल्या सिक्रेट राहिलेल्या चांगल्यात, बरोबर का नाही. आपण प्रवास करतोय ना, प्रवास एन्जॉय करा. आता मला ट्रिप भेटले ना, तर आपण गाडीचा प्रवास करूया. परवा दिवशी मानगावचा प्रवास करून आलो मी, त्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स भेटला. एसटीचा प्रवास करण्याचा प्लॅन होता, पण इतक्या दिवस ट्रिप पण नव्हती. सकाळी फोन आला, 11-12 वाजेपर्यंत दुसरीकडे जाणार होतो, पण त्यांचा फोन आला. म्हणलं ठीक आहे मी. त्यामुळे 4 दिवसाची आपल्याला ट्रिप भेटलेली आहे. जे मला एसटी साठी फॉलो करतात त्यांना सांगतो मी, ह्या ट्रिपवरून आल्यावरती खूप छान असे व्लॉग येणार आहेत एसटीचे, बघत राहा. हा पण प्रवास एन्जॉय करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, भावांना खूप मदत होते. लाईक करा आवडत असतील, शेअर करा मित्रांबरोबर ज्यांना प्रवास आवडतो. बाकी चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. बोलायला त्रास होतोय, पण तरी पण तुमच्यासाठी भावांनो बनवणार म्हणजे बनवणार. चला, आता फक्त आपल्याला डिझेल भरायचंय. एक गाडी आहे सध्या, बाकी बघूया डिझेल वगैरे कुठं भरता येतं आपल्याला. तर मंडळी या ठिकाणी आपल्याला LR घ्यायचा आहे आणि LR घेऊन मग पुढचा प्रवास. ओ बापरे, काय हेअरफॉल व्हायला लागलाय माझा. LR आपल्याला मिळालेला आहे आणि आता आपण निघतोय इथून. तर तात्पुरता असा काहीसा जुगाड केलेला आहे. आरसा पण दिसतोय आणि ऊन पण लागत नाहीये त्याच्यामुळं. बाकी करूया एन्जॉय प्रवास. चला, टाइम सांगायचा राहिला. आता जवळजवळ बरोबर वाजले 3. मोबाईल तुम्हाला दाखवायला नाहीये कारण की त्याचा डिस्प्ले गेलेला आहे, त्यामुळे असंच तुम्हाला टाइम सांगतोय मी. भक्ती शक्ती उड्डाण पूल आहे हा. आणि बघा ना काय बनवलंय, पुलावर पूल केलाय त्यांनी, भारी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भक्ती शक्ती उड्डाण. इथं लोकांसाठी चालण्यासाठी पण केलेलं आहे. निगडीमध्ये प्राधिकरणमध्ये काय डेव्हलपमेंट झाले राव, खतरनाक. इथले रस्ते एकदम सुटसुटीत, घर एवढी भारी, एकदम असं केरळ सारखंच वाटतं तिथं. इथपर्यंत तर मला आणखीन काही ज्यूसचं दुकान वगैरे दिसलं नाहीये. आणखीन एक आपल्याला काम करायचं ते म्हणजे गाडीचा फास्टॅग लावायचा आहे. ॲक्च्युली गाडीची काच फुटली होती, त्याच्यामुळं तो जे फास्टॅग स्टिकर होतं ते निघालं होतं. आता पुन्हा त्याच नंबरवरती आपण स्टिकर लावून घेणार आहोत. बघूया काय किती वेळ लागतोय. लावलेलं आहे मित्रांनो, 2च मिनिटाचं काम होतं फक्त. काम झालेलं आहे आपलं. आयला मला किती वेळ लागतोय काय माहिती, अवघड झालं आज. या ठिकाणी थांबतोय जर आपण 2 मिनिटं, बघूया काय भेटतंय का. बघित नाही का, ज्यूस आहे ॲपलचा, तो आहे 70 रुपयाला. मिल्कशेक आहे 80 रुपयाला. तर मिल्कशेकच घेतोय म्हणजे जराशी एनर्जी तरी राहील. सकाळपासून मी काय खाल्लेलं नाही ॲक्च्युली, भूक पण लागत नाही आणि पोट एकदम असं हे झाले, काय सांगायचं. आता काल तळजायला गेलो होतो मी, थोडंसं मतलब चालाव वगैरे, रनिंग वगैरे केली. आणि बाहेर येऊन जे ठेवलेले असेल बघा ज्यूसेस, 20-20 रुपयाचे सगळे, आवळा, गाजर, बीट. काल बीटचा ज्यूस घेतला मी, तर त्या बीटच्या ज्यूसमुळे असं त्रास झाला ना काल मला, मळमळायला लागलं, उंचळायला लागलं. शेवटी बाहेर काढलं सगळं
त्याच्यानंतर जरा बरं वाटलं, पण रात्री झोपलो त्याच्यानंतर पुन्हा घसाच जाम झाला. मग आता सकाळचं झाले, सकाळपासून जेवण नाही काय नाही असा विषय झालेला आहे. तुम्हाला माझे प्रॉब्लेम सांगतो, डोक्याला टेन्शन जावं म्हणून माझे ब्लॉग बघता आणि मी तुम्हाला आणखीन टेन्शन देतोय. पण ह्या पण गोष्टी सांगायला पाहिजेत, काय होतं काय कळा नाही मला. हे माझ्या चुकीच्या सवयीमुळे झालेलं आहे सगळं. तर रात्रीच्या वेळेस बऱ्याच मोठ्या लक्झरी वगैरे बसेस थांबतात आणि इथं बघा आता ही आनंद ट्रॅव्हल्सची गाडी थांबली इथं. तर एक ज्यूस घेतला, एक पाणी बॉटल घेतली. तर या मंडळी बरं वाटतंय, सकाळपासून काय नाही बरं. मंडळी निघूयात. वातावरण बघा कसं झालेलं आहे आणि डिझेल वगैरे टाकूयात पुढे. बहुतेक इथंच पंपावर टाकूयात, भारत पेट्रोल पंपावरती. डिझेल बसला आहे 2981 32.94. अगोदर 2 गाड्या होत्या, म्हणजे इथून कात्रजवरून चाकणला जाऊस तर आणि पुन्हा चाकणवरून इथपर्यंत येऊस तर तेवढं संपलं. म्हणजे याच्यामध्ये थोडंफार होतं डिझेल शिल्लक, त्याच्यामुळे एवढं कमी बसलं. नाहीतर 3400पर्यंत बसतं कदाचित माझ्या अंदाजे. चला निघूयात. आता डायरेक्ट जाऊयात. आता कुठं थांबायला नको, बघूया कुठपर्यंत जात आहे तेवढं रनिंग उरकूयात आणि मग कामाच्या ठिकाणी जेवायला वगैरे संध्याकाळी कुठेतरी थांबूयात. वातावरण वगैरे एकदम मस्त झालेलं आहे, जास्त ऊन पण नाही काय नाही, एकदम ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे गाडी चालवायला काही एवढं वाटणार नाही. मंडळी मध्येच पाऊस येतोय, मध्येच उघडतोय, काही पण होतंय आणि गार वारा पण सुटलाय. त्यामुळे विचार करतोय माझी टोपी घालून घ्यावी, कारण जास्त आजारी पडण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरं. लय गार लागायला लागला आणि बोलल्या तर तुम्हाला जाणवत असेल. मला वाटतं ही ट्रिप माझी अशीच जाणार आहे पूर्ण. अशा वेळेस ना करावं काय हेच समजत नाही. आता जायचं जवळजवळ 800 किलोमीटर आणि एकटा आहे, बरोबर कोण नाही आहे, एकटा आहे. सोलो ड्रायव्हर आहे, सोलो. चांगला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपली रनिंग कशी उरकते, चांगलं असेल तर थोडंसं आज मला वाटतंय काय होतं काय माहिती. आता उद्यापर्यंत तर संध्याकाळपर्यंत काही झालं ते पोहोचच लागणार आहे. शोरूम पण धुवायच्या आतमध्ये. कसं कव्हर होतंय काय कव्हर होतंय हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पुढे शेवटपर्यंत पाहिलं तर पाहायला भेटेल. आता आपण जस्ट उमरज क्रॉस केले आणि कराडच्या जवळ आलेलो आहोत. तर इथे एक कराडच्या जवळ हॉटेल आहे, हॉटेल अन्नपूर्णा म्हणून. तर तिथं छान असं जेवण मिळतं, थाळीच मिळते पण छान मिळते. विचार करतोय की इथं जेवण करूयात आणि लवकर जेवण करूयात. जास्त उशिरा जेवण केलं की पुन्हा ते काय कामाचं नाही आहे, कारण की आता काय बोललो नाही एवढं जास्त, कारण खूप त्रास व्हायला लागला आहे. तर बघूया जेवण करून. विचार करत होतो की कोल्हापूर क्रॉस करून आराम करावा. काय होते काय समजा नाही मला आज. बघूया काय होते. पण जेवण तर पहिली तर करूयात आपण, गरम जेवण करूयात, कारण दिवसभर काहीच नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल की तेवढं बघता मिल्कशेक, आपण ॲपल मिल्कशेक घेतला तेवढंच. बाकी इथं दवाखाना वगैरे पण बघतोय मी भेटतोय का काय. अजून तर काय दिसला नाही रोड साईडला दवाखाना, कारण घसा आणि कफ झालाय मला, कफ बाहेर पडत नाही असा विषय झालेला आहे. मंडळी इथं पाहू शकता हे आहे हॉटेल अन्नपूर्णा. तर या ठिकाणी आपण जेवण करूयात आता. तर मंडळी ताप पण वाढायला लागलेला आहे. बघतोय आता जेवण करून दवाखाना बघतो, कारण की इथं जे जेवण भेटेल चांगलं ते परत पुढं काय होईल माहिती का, ढाब्यावरती याच्यावरती फक्त रोटी वगैरे अशाच डाळ वगैरे अशाच काहीतरी भेटेल. पण इथं पूर्ण म्हणजे थाळी सिस्टीम असते आणि छान असं जेवण. अगोदर जेवलेलं आहे मी, त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला. आणि मग पुढे बघूया कुठं दवाखाना वगैरे भेटतोय का आपल्याला, कारण की हालत खराब व्हायला लागली. ताप वाढलाय माझा. आज खरं तर ट्रिप घ्यायला नव्हती पाहिजे मी, पण बऱ्याच दिवसानंतर ट्रिप आलती. व्हिडिओसाठी नाही बरं का, पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी की मित्रांनो मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही अजून. जरा जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की सांगेल. पण मला करावं लागतात ह्या सगळ्या गोष्टी. परत एक्स्ट्रा इन्कम कुणाला नकोय, तर त्याच्यामुळे मग विचार केला जाऊयात आपण. पण वाटलं नव्हतं एवढं की एवढा त्रास होईल म्हणून, पण आता जास्त त्रास वाढलाय. घरनं निघताना एवढं काही जाणवलं नाही मला, पण आता इथं आता हात लावून बघतोय तर यावं लागले. तर चला जेवण करूयात आणि बघूया आज काय काय मिळतं आपल्याला जेवणामध्ये. असं हॉटेल आहे काहीचं.
खूप मोठा स्पेस आहे बसण्यासाठी. बघूया विचारून त्यांना काय जेवण. तर मंडळी विचार केला होता जेवण करायला चांगलं, पण इथं कार्यक्रम चालू आहे काहीतरी, तर त्याच्यामुळं जेवण काय लवकर भेटणार नाही आहे, बराच वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं काय सांगायचं आता. तर डाळ खिचडी सांगितली मी. तर या मंडळी हलकी फुलकी डाळ खिचडी खायला मला वाटतं हेच सध्या बरोबर आहे, म्हणजे सध्याच्या कंडिशननुसार. तुम्हाला काय वाटतंय? या डाळ खिचडी खायला. इथं बघा सगळे फाफड्या वगैरे तुम्हाला भेटल. काय कॅडबरी घ्यायची, काय फुटाणे चणे बिणे काय घ्यायचे ते घ्या. चला. तर छान असं जेवणच म्हणा, आता जेवणच झाल्यासारखं आहे माझं. बरं झालं डाळ खिचडीच घेतली, राईस प्लेट नसती गेली माझ्याकडनं आज. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की भेलकंडायला लागले मी. आई चप्पल अवघड झालं आता. बघूया तरी पण निघूयात आता. गाडी चेक करूयात हवा वगैरे आहे का बरोबर. ओके. तर पण ओके, इथं पण ओके. तर चला मंडळी निघूयात आणि बघूयात केवढं अंतर कापतोय. बाकी दवाखाना भेटला तर ठीक, नाही तर मग मेडिकलमधनं गोळ्या वगैरे घेईल. एवढं सिरियस नाही व्हायचं. आयुष्य चढ उतार येतातच, दुखणं बरं असणं होतच असतं, पण काम व्हायला पाहिजे. काम नाही तर पैसा नाही, आणि पैसा नाही तर माझी तर अशी इच्छा आहे ना आता बस हातरून टाकून सरळ झोपावं. पण आज जर अंतर जास्त कव्हर नाही केलं तर उद्या लय लोड येईल आणि उद्या आपण पोहोचू शकत नाही, तर असा पण विषय होईल. त्यामुळं विचार आहे की कमीत कमी कागल किंवा कर्नाटक मध्ये तर एंट्री करावी. मग उद्याचा मग काय कव्हर करून जाईल आपण. रस्ता तसा चांगला आहे बरं का, पण मध्ये मध्ये कामच चालू आहेत रस्त्याची, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. नाहीतर मग काय हरकत नव्हता, इथंच थांबलो असतो मी. फेवरमुळे कराडमध्ये सेम नाशिक सारखं चित्र दिसायला लागलंय. असं वाटतंय जसं काय नाशिक मध्ये झालंय. बघा ना. तर मंडळी कोल्हापूरच्या जवळ आलेलो आहोत आणि आता इथं एक झेंडूबाम आणि गोळ्या वगैरे घेऊयात, कारण तिथं दवाखाना नाहीये, फक्त मेडिकल आहे. तर झेंडूबाम गोळ्या अजून काय काय जे लागते तेवढे घेऊन टाकूया. तर एवढं सगळं घेतलंय, औषध वगैरे, माचीस वगैरे, झेंडूबाम जसं आईने सांगितलं होतं तसं. बाकी जाऊयात आता कोल्हापूर पाशी आहोत. बघूया कर्नाटक पर्यंत, म्हणजे कर्नाटक क्रॉस करूयात. अरे कर्नाटक क्रॉस करूया म्हणतोय, टोल नका क्रॉस करूया तो आपला. चला. तर मंडळी कर्नाटक टोल नाका आलेला आहे. टोल नाका क्रॉस करून आपण आलेलो आहोत आणि इथं आराम करूयात, कारण की आज आराम नाही झाला तर दिवसभर मग हालत खराब होणार आहे आपली. आणखीन इथून जवळजवळ 500-550 काहीतरी किलोमीटर राहिलेले. तर बघूया थोडासा मध्ये रस्ता बेळगाव हुबळीपर्यंत जरासा आहे. पुढं अगोदर खूप दिवसापूर्वी गेलो होतो, तुम्हाला माहितीच असेल, अशोक लेलँड मध्ये मी प्रवास केला होता पुण्यापासून ते बेंगलोर पर्यंत. पण त्या चॅनलवरती लिफ्ट घेतली होती मी नवले पुलापासून. तर त्याच्यानंतर मी हुबळीच्या पुढं म्हणजे तिकडे गेलोच नाही. बाकी केरळमधनं येताना फक्त दावणगिरी पर्यंत असं आलेलो आहे. दावणगिरी पासून इकडे वरती आलेलो आहे कोल्हापूर पर्यंत, पुण्यापर्यंत. पण त्याच्या पुढे गेलो नाहीये मी दावणगिरीच्या पुढे तिकडं. तर बघूया उद्या तिकडचा रस्ता कसा आहे काय तुम्हाला सगळं पाहायला भेटेल. तर आता आराम करूया, झोपतो जरा, झेंडू बिंडू बाम काय ते लावतो, जरा औषध पितो आणि झोपतो जरा. म्हणजे झोप झाली तर रिकव्हरी होईल, बरं वाटेल. पण आता कॅपॅसिटी नाहीये गाडी चालवण्याची माझी, त्याच्यामुळे म्हणलं जेवायचं ते उद्या थांबूया. तर भेटूया सकाळी. बाय बाय, गुड नाईट. सुप्रभात मंडळी. तर काल रात्री जरा जास्त म्हणजे घसा जाम झाला माझा, म्हणजे काहीच करता येत नव्हतं, झोप पण लागत नव्हती. कशी बशी सकाळी फक्त 2 तास झोप लागली, तर तेवढी झोप करून आता निघतोय आपण. इथून साधारण 611 किलोमीटर राहिलेले. 4:15, 4:30, 5 पर्यंत टायमिंग दाखवत आहे. बघूया नॉनस्टॉप जाऊयात, कारण की जेवायला वगैरे काही थांबणार आहे आज गुरुवारी, त्याच्यामुळं फक्त थोडंफार ज्यूस वगैरे काय भेटलं तर तेवढं पण ठीक, नाही तर मग जाऊया डायरेक्ट आता. ब्रश आणि कोलगेट घेतलंय, विसरलो होतो आणायचा. 2 मिनिटं म्हणजे 10-15 मिनिटं इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. या बघा इंडियन ऑइल. आणि फ्रेश वगैरे झालोय, दात वगैरे घासून मगाशी उठलो, तिथं काय केलं नाही, फक्त तोंडावर पाणी मारलं होतं, लगेच निघालो होतो. तरी पण अजून इथून साधारण 550 किलोमीटर दाखवते.
तर अजून चहा वगैरे कालपासून तर चहाच घेतला नाही मी, तर म्हणलं नको चहा. बाकी बघूया कालच्या सारखंच कुठेतरी ज्यूस वगैरे काहीतरी घेईल एखादा, कारण कालचं गुरुवार. मग संध्याकाळी डायरेक्ट जेवण करू छानपैकी, तोपर्यंत प्रवास करत राहू. जे तुम्हाला बिल्डिंग दिसते हे कर्नाटकची इन्फॉर्मेशन आणि कमिशन म्हणून काहीतरी आहे. जस्ट माझं वाचलं नाही म्हणून सांगतोय. कसली बनवली बघा ना बिल्डिंग. म्हणजे इथं हरियाणाचा ढाबा आहे, हरियाणा ढाबा म्हणून आहे. या ठिकाणी जरासा आपण आराम करूयात. 10-15 मिनिटं डोळे झाकायला लागले माझ्या गाडी चालवताना, त्यामुळे मला रिस्क नको, थोडंसं थांबूयात. 15-20 मिनिटानंतर मग जाऊयात. ही सुद्धा ट्रिप कायम लक्षात राहील माझ्या. एवढ्या ट्रिप केल्या पण असा त्रास नाही झाला, पण या ट्रिपला लय त्रास झाला मला. निघालोय मंडळी या ढाब्यावरून. बघूया आता कुठपर्यंत जातोय, परत जाऊया. चित्तूरमध्ये विचार करत होतं की दवाखाना वगैरे भेटलं तर जावं, कारण दवाखान्याशिवाय पर्याय नाही. आता ताप वाढत चाललाय. GST वाल्यांनी गाडी थांबवलेली आणि बिल वगैरे चेक करतात. आता ते चालले कॉन्टॅक्ट, बघूया काय होते. फायनली मंडळी निघालो आहोत आपण. जवळजवळ 1 तास थांबलो. बराच वेळ चेक केलं त्यांनी, काय काय बोलत होते, कंपनीशी वगैरे बोलणं झालं तर निघालो. आता आज तर काय पोहोचणं शक्य नाही आहे, म्हणजे पोहोचून जाईल आज आपण, पण आपल्याला शोरूम उघडं भेटणार नाही आज. बाकी बघूया. तर मंडळी उठलो आता. 1-1.5 तास मस्त झोपलो झेंडू बाम लावून, आणि बरं वाटतं. हा व्हिडिओ का बनवते मलाच कळा नाही, पण मला वाटतं हा व्हिडिओ बनवतोय मी, एडिट वगैरे कराल, पण लाईव्ह कराल का नाही आयडिया कमी आहे. म्हणजे पब्लिकसाठी प्रायव्हेटमध्ये ठेवू शकतो मी, कळावं मला पण मी कोणत्या लेवलवरनं आलो आहे, काय काय काम केले. तरी पण भावांना जर यूट्यूबचं पेमेंट आणखीन तेवढं नाही आहे, मला मेहनत करावी लागेल त्याच्यामध्ये. पण हे सध्या याच्यातनं बाहेर पडायचं होतं मला, त्याच्यामुळंच मी यूट्यूब सिरियसली घेतलं होतं, पण ते कसं झालं. बाकी बघूया, जी इच्छा असेल तर नक्कीच पोहोचल जिथं जायचं आहे तिथं, बरोबर का. बघूया आता कंटिन्यू मी व्हिडिओ बनवेल का नाही मला पण माहिती नाही आहे. जर तुम्ही पुढं बघचाल तर बनवला असेल, नसेल बघचाल तर त्याचं एंड कराल. बघूया काय होतं. डिझेल बसलाय, बघू शकता. ह्या ट्रिपमध्ये आपल्याकडे काय कार्ड वगैरे नाहीये, तर ऑनलाईनच पेमेंट चालू आहे. म्हणजे ते तिकडून पाठवणार, मी करणार असं. तर हे बघा 3000 मध्ये आपली गाडी फुल झाली. एकदम परफेक्ट नियोजन झालं. जमायला लागलं मला पण आता नियोजन. तर डिझेल भरलेलं आहे, तर असं तोंड वगैरे धुतो आणि निघूयात मग. आता आपण दावणगिरी क्रॉस करून आलोय आणि आता पुढे लागेल चित्रदुर्ग. आणि रस्ता बघा पूर्ण 6 लेन आहे. बस फक्त ॲक्सिडेंटवर पाय ठेवायचा, ॲक्सिडेंटवरचा पायच काढायचा नाहीये. छान रस्ता आहे. मला वाटतं लवकर जाईल आपण, पण शोरूम पण झालेला असेल तोपर्यंत. मगाशी जरा वेळ आराम केला तर जरा बरं वाटायला लागले मला. गेलतो मी सिटीमध्ये थोडंसं आतमध्ये, पण काय हॉस्पिटल मला दिसला नाही, दवाखाना दिसला नाही. बघू इकडं पुढं तुमकूर वगैरे, किंवा मग बँगलोरमध्ये गाडी खाली केली बरं नाही वाटलं, आणखी मग दवाखान्यात पुढे गेलं. बघू काय होतं ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल. म्हणजे एक गाव आहे हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये जातोय, बघतोय काय होतंय ते. लय छोटी गर्दी असते, लय गर्दी बाबा. लय वेळ लागणार होता, जवळजवळ 1-2 तास तरी लागले असते. त्याच्यापेक्षा पुढे जाऊयात आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये बघूयात. इथं काय नाही, फक्त गोळ्या लिहून देतात आणि गावामध्ये एकदम आपण खेडेगावामध्ये म्हणलं जवळ इथं बघावं. ठीक आहे असं, चला.
जेवण करू घेऊयात. इथं हॉटेल गुरुप्रसाद म्हणून आहे, व्हेज हॉटेल आहे. बघूया थाळी वगैरे भेटते का काय. जेवण करून मग पुढे जाऊयात. हॉटेल बघा ना कसलं भारी आहे, ॲम्बियन्स बघा याचा मस्त आहे का नाही. तर मंडळी या जेवायला स्पेशल थाळी भारी का नाही. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये. तर काल या ठिकाणी मेवट ढाबा म्हणून आहे हा इथं. तर रात्री इथं थांबलो मी 8:30-9च्या दरम्यान आणि आता निघतोय. आता इथून साधारण फक्त आपलं अंतर राहिलेलं आहे. आता बघा 5:45 झालेले आहेत. अंतर राहिलेलं आहे फक्त 150 किलोमीटर. म्हणजे मी काल कव्हर करू शकलो असतो, पण मला जाऊ दे आराम करूयात. तर आराम करून निघतोय कारण की शोरूम सुद्धा 9-10 वाजेपर्यंत उघडतं. तर आता बरं वाटतंय जरा. बाकी आणखीन बघूया आता कसं पोहोचतोय काय. कालच्यापेक्षा जरी तुम्हाला आवाज माझा चांगला वाटत असेल, जरा एनर्जी वाटत असेल, तर काल रात्री जेवलो चांगलं, तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय आणि आराम पण झाला, फ्रेश वाटायला लागले. तर चला निघूच आता डायरेक्ट नॉनस्टॉप आपण बँगलोरमध्ये जाऊयात. बघा कारा जीवन हल्ली, वेलकम टू कर जीवन हल्ली असं नाव आहे टोलचं. फायनली मंडळी पोहोचलो आहे महिंद्राच्या शोरूम मध्ये. पाहू शकता हे असं आहे. या ठिकाणी बॅटरी खाली होणार.